तर कायम दुष्काळग्रस्त असलेल्या सांगोल्यामध्ये यंदा तुफान पाऊस झाला। कोरडा नदीला इतिहासामध्ये पहिल्यांदाच पूर आला। आगलावेवाडीतील तरुण शेतकरी गंगाधर साखरे घराबाहेर पडला, पण परत आलाच नाही। 3 दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला। गंगाधरच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मला सांगा, कधी हा नेमका वाहून गेला, काय झालं होतं? गुरुवारी 5 वाजता गेला होता घरून। त्यानंतर परत मला शनिवारी फोन आला 12 वाजता। तुम्ही कुठे होता त्यावेळेला? विजापूरला होतो। विजापूरला तुम्ही गाडी घेऊन गेला? ती कुठे ड्रायव्हर की करायची? सध्या ते 15 दिवस घरीच होता, इथे 15 महिनाभर घरीच होता। इतर वेळेला कोणाच्या गाडी म्हणजे ट्रकवरच असायची? गाडी सोबत माझ्या संगत असायचं। काय सांगून जात नव्हतं, काय नव्हतं। आई तर गुरुवारी 5 वाजता गेलेली। 5 वाजता अजून कसं आलं नाही, म्हणून आपण हुडकायला सुरुवात केली। आणि मग ती 3 दिवसांनी सापडले। 3 दिवसांचा नदीत जाईल म्हणून आपणाला काय नव्हतं, पाणी बक्कळ आल्यामुळे घ्यायला वाटतं। मला 2-4 मित्रांचा फोन आला, असं प्रत्येक वाहत आले नदीतून। मग ते साहेबांना फोन करायचा आहे। मग साहेबांना फोन केला, साहेब म्हणले तुम्ही प्रेत काढा। आबासाहेबांना मी फोन केला, दीपक आबांना। आबा पण म्हणले काढून घ्या। काढून घेतल्यानंतर मग ते आमच्या भाऊकीतलाच लागला। मग मी त्यांच्या भावाला फोन केला पहिल्यांदा, असं झालं, गंगाधर नदीतून वाहून आला, आता आम्ही काढले। मग त्याला फोन केल्यानंतर मग त्याच्या आईला सांगायला आलो घरी इथं। नदीत पाणी एवढं कधी नसतं, ह्याच्यावरती कधी नाही। ज्या वेळेला मृतदेह बाहेर आला त्यावेळेला लक्षात आलं की गंगाधर या इथं नदीत वाहून गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। जवळून कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील